हम प्रार्थना करें। स्वर्गीय परमेश्वर, हम तेरा धन्यवाद करते हैं प्रभु, सुंदर समय के लिए जो तूने हमें दिया है। हमारा यहाँ पर इकट्ठा होना, हमारा उपस्थित होना प्रभु, तेरे वचन को सीखना और अपने जीवन में उसको उपयोग करने का है प्रभु। निश्चय जो हम आए हैं प्रभु, हम वैसे ही नहीं, लेकिन हर दिन नए होते बन जाने पाए प्रभु, नए जीवन की ओर हम जाने पाए प्रभु। जो कुछ भी यहाँ हम सीखते हैं प्रभु, उसको अपने जीवन में अप्लाई करने पाए। हर एक बातों के लिए धन्यवाद करते हैं प्रभु। इस सुबह से लेकर शाम तक का जो भी सेशन है प्रभु, यीशु के नाम में सफल हो। और प्रभु जितने लोग नहीं आए हैं उन सबको भी तू आने में आशीष कर प्रभु, उनकी अगुवाई कर कि बहुत आयत से तेरी वचन की रहस्य को, तेरी वचन की खजानों को प्रभु हम ले जाने पाए। ओ धन्यवाद करते हैं प्रभु हर एक बातों के लिए। सारी बातों को तेरे हाथ में समर्पित करते हैं, हम अपने आप को तेरे हाथ में सौंपते हैं प्रभु। यहाँ वक्त जो भी आने वाले हैं प्रभु, उनको आपके हाथ में सौंपते हैं प्रभु। उनके मुखों के द्वारा तो हमसे बातचीत कर, निश्चय हम अधिकार लेने पाए प्रभु। हर एक बातों के लिए हम धन्यवाद करते हैं। ये प्रार्थना हमारा उद्धार करता प्रभु यीशु के नाम मांगते हैं, आमीन आमीन आमीन। थैंक यू जीसस, प्रेज गॉड। तो कल हम क्या सीख रहे थे, किसी को याद आहे? सुबह काल काय शिकत होतो आपण? कोणाला याद आहे? आठवण आहे? प्रेज गॉड। काय शिकत होते? हाँ, कोण बोलतंय? हाँ, हाऊ टू हाऊस ऑन रॉक, ते तर सिस्टर शैलाचाच टॉपिक होता काल सकाळी। हां, काल सकाळी काय शिकत होतं? प्रेज गॉड। काय शिकत होते काल सकाळी? प्रेज गॉड, बराबर। प्रभु मेरा चरवाहा है, मुझे मुझे कुछ घटी नहीं है ना। मैंने बोला था इंग्लिश ट्रांसलेशन, हिंदी में बोल रही हूँ अभी। प्रभु मेरा चरवाहा है, मुझे और कुछ नहीं चाहिए। प्रभु येशू माझा मेंढपाल आहे आणि मला दुसरं काहीच नाही पाहिजे। हा, कशाची उणीव नाही। अरे वा, प्रेज गॉड, नवीन शिकली आज। प्रेज गॉड। तर आम्ही बघितलं काल, ईव जे होती तिला जे ते फळ पाहिजे होतं। आता जे आपल्याला पाहिजे ते देवाला आपल्यासाठी पाहिजे असं असते का? हमेशा नाही। आणि ईवला जे पाहिजे होतं ते देवाला तिच्यासाठी पाहिजे होतं। त्याने ते सांगून पण ठेवलं होतं नको खाऊ, पण तिला काय पाहिजे होतं? जे देवाला नाही पाहिजे होतं। आपण आता आता तुम्ही कन्फेशन केले ना, आम्ही नवी सृष्टी आहोत, बराबर? हम एक नया सृष्टी है, वो कन्फेशन किया, राइट? त्याचा अर्थ काय आहे नवीन सृष्टी म्हणजे? कोण सांगणार? धरती राउंड होती, धरती आता फ्लॅट झाली, असं आहे का? ते नवीन सृष्टी म्हणजे काय? जुनं सगळं गेलं, कुठे गेलं? ते तुम्ही सर्वांबरोबर प्रेमाने राहतात। प्रेज गॉड। सर्वांना सोडा, आपल्या घराच्या माणसाबरोबर आपण प्रेमाने राहू शकतात? हिंदी में बोलती हूँ। हिंदी वाले आज कितने हैं? 1 2 3 4, ठीक है।
तो बोलती हूँ, प्रेज गॉड। जो ईव को चाहिए था वो क्या था? जो परमेश्वर को नहीं चाहिए था। उसने बोला भी था, परमेश्वर ने बोला भी था कि ये मत खाओ, पर ईव की इच्छा क्या हुई? जो चीज नहीं बोला उसी चीज को उसको वो चाहती है। अभी हमको गुस्सा आता है, परमेश्वर बोलता है प्रेम करो, क्षमा करो, और हम क्या करते हैं? नहीं, प्रेम नहीं, क्षमा नहीं, देगी मैं उसको दो। होता है कि नहीं? थोड़ा तकलीफ हो गया, हिंदी मराठी, अरे काय त्यांना हिंदी पाहिजे, क्या इनको मराठी मराठी चाहिए, हमें तो समझ में नहीं आता है। प्लीज गॉड, मैं आपको एक ब्रदर थॉमस की टेस्टिमनी बताती हूँ। उनको, वो गांव से पढ़े हैं, ठीक है, आपको पता रहेगा कोई कोई लोगों को, तो उनकी भाषा, उनकी मराठी भी अलग ही, इधर इधर की मराठी नाही, ठीक आहे। ब्रदर थॉमस जे आहेत त्यांची मराठी पण इकडची नाही, इंग्लिश नाही येत, हिंदी नाही, हिंदी पण बराबर नाही येत, बराबर। उनको इंग्लिश हिंदी दोनों नहीं आता था, तो वो, पर तो भी वो आते थे, इंग्लिश सेशन में बैठते थे, इंग्लिश प्रवचन सुनते थे। त्यांना इंग्लिश येत नव्हता तरी पण तो इंग्लिश प्रवचन ऐकत होते। आणि पण कशासाठी? कशासाठी? त्याला खूप त्रास झाला, समजत नव्हतं, पण तरी पण येत होते। आता खूप सारे ब्रदर्स आहेत ज्यांची ही टेस्टमनी आहे, त्यांना वाचायला नाही येत, बोलायला नाही येत, पण ते लोक येऊन बसत होते। कशासाठी? त्यांना प्रभू परमेश्वराचा वचन आणि प्रेम तो ते शोधत होते। समजायला नाही येत, पण त्यांना माहिती आहे वचन त्याचा कार्य करील, करणार का नाही? आणि वचन जेव्हा आतमध्ये जाते तेव्हा परिवर्तन होणार की नाही? होणारच होणार। जेव्हा त्यांना प्रवचनसाठी बोलवलं स्टेजवरती, ते शिकले नाही इंग्लिश, पण जेव्हा तोंड उघडलं इंग्लिश आला। प्रेज गॉड। उनको इंग्लिश आता नहीं था और उनको प्रीचिंग के लिए बुलाया स्टेज पे, तो जब ये मुंह खोला इंग्लिश मुंह से आया, पढ़ा नहीं इंग्लिश। ये कैसे हुआ? होली स्पिरिट ने उनसे, उनके द्वारा बात की, बराबर। पर ऐसा क्यों हो पाया? असं का झालं? म्हणजे कशासाठी झालं का पवित्र आत्मा त्यांच्याद्वारे बोलले? कसं झालं? कसं झालं? वचन सांगते का पवित्र आत्मा आपल्याला, ती सत्याची आत्मा आहे, आणि जे पण आपण शिकले आहेत, जे पण तो आम्हाला तो याद करून देणार। आता इकडे पण आपण येतात, प्रिपेअर करून ते येतात, पण पवित्र आत्मा बोलते नाही हे स्क्रिप्चर ते स्क्रिप्चर, पण आम्हाला कसं माहित हे स्क्रिप्चर ते स्क्रिप्चर? कारण जेव्हा इकडे नाही उभे आहात ना आम्ही, जेव्हा प्रीचिंग प्रीचिंग काही नाही, आम्ही रूम मध्ये प्रभू बरोबर बोलत आहेत, त्याच्याद्वारे शिकत आहे। तो आमच्या बरोबर बोलते का तुमच्या बरोबर बोलणार नाही? ऐसा है क्या कि पवित्र आत्मा हमसे ही बोलेगा, आपसे नहीं बोलेगा? ऐसा है? नहीं है, नहीं है। मैं जब भी नई नई आई थी, मी जेव्हा नवीन नवीन आली होती वचनामध्ये, मी बोलायची प्रभू माझ्या बरोबर पण तू बोल, तू माझ्या बरोबर पण तू बोल, मला तुझ्याशी शिकायचं आहे, मला दुसऱ्या प्रीचर्सशी नाही शिकायचं आहे, तू बोल। मी जायची रूम मध्ये, लॉक करायची स्वतःला, मैं जाती थी रूम में, लॉक करती थी खुद को,
और फिर घंटों घंटों बैठती थी, पवित्र आत्मा तो बोल, तू बोल, तू बोल, तू बोल। ठीक है, और शांत में एक स्क्रिप्चर पढ़ के शांति से बैठती थी सुनने के लिए। एक दिन, 2 दिन, एक हफ्ता, 2 हफ्ता, 4 हफ्ता, 1 महीना, 2 महीना, 3 महीना, 4 महीने के बाद मेरे को पहले बार रेवलेशन मिला। अभी ऐसा था कि पवित्र आत्मा नाही बोलत होते, प्लीज गॉड, हिंदी मराठी हो गया। आता असं होतं का की पवित्र आत्मा माझ्या बरोबर नाही बोलत होते? 4 महिने मी रोज जात होती माझ्या रूम मध्ये लॉक करून, आणि तासभर, म्हणजे एवढे 4-5 तास मी रूम मध्ये असायची। पवित्र आत्मा तू बोल, मला बोल, माझ्या बरोबर बोल, तू बोल। 4 महिन्यात नंतर मला ऐकायला आला जे वचनाचा प्रकाश मला भेटलं। पण असं होतं की पवित्र आत्मा 4 महिने बोलत नव्हते, बोलत होते, मला ऐकायला नाही येत होतं। का, कशासाठी माहितीये? कारण माझं मन एवढा बोलत होता आतमधून, मला जे प्रॉब्लेम दिसत होते ते बोलत होते, मला जे कमी दिसत होती ते बोलत होते, आणि त्याचा आवाज एवढा लाऊड होता का पवित्र आत्माचा आवाज आलाच नाही मला। सब कुछ जो था मेरी जिंदगी में इतना जोर से बोल रहा था, जो प्रॉब्लम था, जो घटी था, सब कुछ जो था इतने जोर से बोल रहा था कि मुझे पवित्र आत्मा का आवाज सुनाई नहीं दे रहा था। अभी एक आपण जातात 2 Corinthians 5:10, सॉरी 10:5, 2 Corinthians 10:5। इंग्लिश मध्ये वरती आहे अजून, हा हे आहे ना, जे हा तिथं आपण अजून एकदा दादा, हा प्लीज, ठीक आहे, प्रेस कर 5, हा बस, प्रेस कर, ओके। मी इंग्लिश मध्ये वाचते पहिला, ओके 4 वरून वाचू, 4. Okay. For the weapons of our warfare are not merely human, they have divine power to destroy strongholds. We destroy arguments and every proud obstacle raised up against the knowledge of Christ. Brother. Knowledge of God, and we take every thought captive to obey Christ. Praise God. आता मराठीमध्ये 4 आणि 5 वाचा। कारण आमच्या युद्धाची शस्त्रे देही नाही, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत। तर्क वितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही
काही पाडून टाकून पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो. प्रेज गॉड. हिंदी इंग्लिश में हिंदी वालों को समझा? इंग्लिश में हिंदी वाला आपको समझा कि पढ़ूं हिंदी में पढ़ो? ठीक है. हाँ. क्योंकि जिन शास्त्रों से हम युद्ध लड़ते हैं वह सांसारिक नहीं है, बल्कि उनमें गड्ढों को तहस नहस कर डालने के लिए परमेश्वर की शक्ति निहित है. और उन्हीं शस्त्रों से हम लोगों के तर्क का और उस प्रत्येक अवरोध का जो परमेश्वर के ज्ञान के विरुद्ध खड़ा है खंडन करते हैं. प्रेज गॉड. अभी इधर जो लिखा है लोगों के तर्कों का, वो ट्रांसलेशन बराबर नहीं है. आप पढ़ोगे हिंदी में? नहीं, लोगों के मतलब दूसरों के कि अपने है ना. अच्छा ठीक है. प्रेज गॉड. सॉरी, वो हिंदी समझने में थोड़ा. ठीक है, हम लोगों के ना. ठीक है. तो अपने विचार, स्वतःचे विचार. आता असं आहे का जे आता समजा कोण माझ्याबद्दल काय खोटं बोलला. ठीक आहे. आता जर मी संसारात आहे तर मी काय करणार? मला माझ्याबद्दल जर खोटं बोललं कोणाला, राग येईल, चिड येईल. मी ते उभे त्यांना चिडलं असतं. मी जे रॉंग केलं तो ते तुम्ही बोला, नो प्रॉब्लेम. जर नाही केलं आणि मला बोलतात तर ते तुम्ही गेले. मी अशी होती. प्रेज गॉड. आता हेच आवाज माझ्या मनात एवढा जोरात बोलत होते आणि मला बोलत होता, नाही तू तर एकदम बरी आहे, तू एकदम चांगली आहे, तू जा तुझी जिंदगी जी. आता प्रभु परमेश्वर असं बोलणार, जा अपनी जिंदगी जी लो? क्या प्रभु आपसे ऐसा बोलेगा, जा अपनी जिंदगी जी लो? काल देखा ना, काल बघितलं स्क्रिप्चर, प्रभु येशू काय बोलतात? स्वतःला डिनायला काय बोलतात? हा, स्वतःला नकारून तुमचा क्रूस घेऊन माझ्या मागे या. क्रूस घेणं म्हणजे स्वतःला नकारणं. प्रेज गॉड. आपण स्वतःला नकारतात का दुसऱ्यांना नकारतात? आपण करतात का हमेशा? प्रेज गॉड. वचन क्या कहता है कि खुद को मारो. आप दूसरों को मत मारो, खुद को मारो, अपना क्रूस उठाओ और मेरे पीछे आओ. बराबर. पर हम क्या करते हैं? खुद को मारते हैं या दूसरों को मारते हैं? दूसरों को मारते हैं. बराबर. पर वो शुरू कहाँ से होता है? विचार से. ऐसा है क्या बिना सोचे कुछ भी कर दिया? नहीं ना. इसलिए इधर कहा है कि टेक एवरी थॉट कैप्टिव, एवरी प्राउड ऑब्स्टिकल. हिंदी मध्ये काय होते? प्रत्येक अवरोध का. अवरोध म्हणजे विचार. आणि इकडे काय दिलंय मराठीमध्ये? देवाविषयी ज्ञानाविरुद्ध. देवाचे ज्ञानाविरुद्ध म्हणजे जर कोणी मला काय केलं, अच्छा, जर मला एक गालावरती थाप मारली तर मी काय करणार?
दोन्ही गालावरती देईन आणि लात पण मारेन. बरोबर? प्रेज गॉड. पण का ते विचार वचनचे विरुद्ध आहे? अभी मुझे किसी ने एक थप्पड़ मारा तो मैं क्या करूंगी? मैं तो दो दूंगी और लात भी मारूंगी. बराबर? पर क्या वो वचन भी वही बोलता है क्या कि अगर आपको एक मारा तो तुम दो मारो? नहीं. वचन क्या बोलता है? एक गाल पे मारा तो दुसरा गाल भी आगे करो. वचन काय सांगते? तुम्हाला एक गालावरती मारलं तर तुम्ही दुसरा गाल पण पुढे करा. आता जो कोण आत्म्यामध्ये आहेत ते हे करू शकते. आत्म्यामध्ये जर मी आत्म्यामध्ये आहे आणि तुम्ही मला एक थाप मारली तर मी दुसरा गाल पुढे करू शकते. हो, करू शकते ना. का? कशासाठी? काल बघितलं ना फिलिपियन्स 4:13, आय कॅन डू ऑल थिंग्स थ्रू क्राइस्ट हू स्ट्रेंथन्स मी. जर आपण देवासाठी एक थाप नाही खाऊ शकते तर आपण असं कसं बोलू शकते? मी वचन घेते, मी वचनसाठी काय पण करणार. प्रभू तू बोल, मी जगाचे अंतपर्यंत तुझ्या बरोबर आहे. आय विल गो टू प्रीच द गॉस्पेल. मी देवाचा प्रचार करणार. पण मला दुसऱ्या गालावरती म्हणजे मला जर कोणी काय पण बोललं मला ते सहन पण नाही होत. हम तो बोलते हैं मेरे को वचन के साथ प्रचार करना है, इधर जाना है, उधर जाना है. प्रभु आप बोलो, जस्ट बोलो, मेरे को भेजो, मैं जाती हूँ, मैं जाता हूँ. पर मुझे कोई कुछ उल्टा बोला तो भी मेरे को सहन नहीं होता है. तो अगर भेजा, प्लीज गॉड. आता एक खराब सेब घ्या. ठीक है? एक खराब सेब है और उसको 10 अच्छे सेबों के साथ डाला. खराब सेब को 10 अच्छे सेबों के साथ डाला. आता एक खराब सेब आहे आणि 10 सेबच. ऍपलला मराठीमध्ये काय बोलतात? सफरचंद. अच्छा. प्लीज गॉड. एक खराब सफरचंद घ्या आणि त्याला 10 बरे सफरचंद बरोबर ठेवा. काय होणार? ती पण सडणार. बरोबर? जर मी आत्म्यामध्ये नाही, जर मी स्वतः मी दुनियामध्ये सांसारिक चीजोमध्ये मी चालते तर मी जर गेली तर त्यांना काय देणार? तेच देणार ना. प्लीज गॉड. तर मी दुसऱ्याला पहिला बदलू का स्वतःला पहिला बदलू? अगर मैं खराब सेब हूँ और मैं 10 अच्छे सेबों के साथ जाके मिल गई तो मैं उनको भी खराब कर दूंगी ना. तो मैं खुद को पहला बदलूं या दूसरों को पहला बदलूं? खुद को. बराबर? पर कैसे बदलना है? कैसे? खुद से होगा? खुद से हो पाएगा? नहीं हो पाएगा. अगर खुद से हो पाता तो यीशु क्रिस्त का भी जरूरत नहीं था और पवित्र आत्मा का जरूरत भी नहीं था. स्वतःशी होणार हे स्वतःच्या शक्तीने होणार बदल. जर होत जर असू शकतं असं तर पवित्र आत्माची गरज पण नव्हती आणि येशू ख्रिस्ताची गरज पण नव्हती. बरोबर? प्रेज गॉड. तर आपल्याला वचन आणि पवित्र आत्मा हे 2 शक्ती दिल्या आहेत आणि तेच आहे. थोडे वरती जा. 4. For the weapons of our warfare are not merely human, they have divine power.
ज्या शस्त्राने आम्ही लढाई करतो ती जगातल्या शास्त्रासारखी नाहीत. उलट त्यांच्यामध्ये दैवी शक्ती आहे. उनमें दैवी शक्ती है. हमारे जो लड़ाई के शस्त्र है उनमें दैवी शक्ति है. दैवी शक्ति किस में है? वचन और और पवित्र आत्मा. प्लीज गॉड. बराबर. वचन और पवित्र आत्मा. प्रेज गॉड. तो अगर मेरे बदल किसी ने गलत बोल दिया, माझ्या विरुद्ध काय कोणी बोललं, पहिला मी काय असायची, माझ्याबद्दल तू बोलला, आता तू गेला. पहले मैं ऐसा करती कि अभी मेरे खिलाफ कुछ झूठ बोला है तो तुम लोग गए, ऐसे था. ठीक है. पर जेव्हा मी येशूला बघते, येशू विरुद्ध आम्ही काय काय केले, आज पण करतात येशू विरुद्ध. पण येशू क्रूसावरती काय बोलला? जोरात बोला, जोरात. हे बाप्पा, त्यांना क्षमा कर, ते काय करतात त्यांना समजत नाही. हे बाप्पा, त्यांना क्षमा कर, ते काय करतात त्यांना समजत नाही. हे पिता, उनको क्षमा करो, वो क्या कर रहे हैं उनको नहीं पता. Forgive them, Father, for they know not what they do. अभी फॉर एग्जाम्पल, एक अंधा आदमी है, ठीक है, अंधा आदमी है और वो रास्ता क्रॉस कर रहा है और इधर से गाड़ी आ रहा है, उसको नहीं दिख रहा है, आपको तो दिख रहा है ना कि गाड़ी आ रहा है, तो आप क्या करोगे? ऐसे ही गाड़ी चढ़ने दोगे? जाके मदद करोगे ना? अभी जो संसार में है वो वैसे ही होता है, अंधे होते हैं, अंधे होते हैं. उनको पता नहीं कि जो कर रहे हैं गलत है. पीछे से इतना बड़ा ट्रक आ रहा है, उनको नहीं दिख रहा है, तो हमारा फर्ज है ना उनको मदद करना. तो हम जब क्षमा करते हैं, प्रभु के वचन द्वारा चलते हैं, प्रभु के पवित्र आत्मा से उनके लिए पवित्र आत्मा उनमें बस जाए, उनमें प्रभु का प्रेम भर जाए, ऐसे प्रार्थना करते हैं, तब हम वचनों से चलते हैं, परमेश्वर के शब्द से चलते हैं, या खुद के शब्द से, या खुद के शक्ति में हो सकता है. जब हम बोलते हैं उनको क्षमा करो, खुद की शक्ति में क्षमा हो सकता है? नहीं हो सकता है. क्यों नहीं हो सकता है? क्योंकि जब तक मुझे नहीं पता मुझे कितना क्षमा मिला है ना, मैं दूसरों को क्षमा नहीं दे सकती. अगर बोल भी दो, हाँ क्षमा कर दिया, हमारा दिल क्या बोलेगा पता है? सांसारिक दिल क्या बोलेगा? देख तो कितना बड़ा है, तो कितना महान है, उसको इतना वो उसने किया, पर तूने उसको क्षमा कर दिया. अभी ये पवित्र आत्मा बोल रहा है, नहीं, तू कितना महान है, ऐसा पवित्र आत्मा बोलेगा. यीशु की शक्ति तुझ में इतनी महान है, या कि उन्होंने तेरे द्वारा सबको क्षमा कर दिया है, ऐसा पवित्र आत्मा बोलेगा. का पवित्र आत्मा बोलेल का तू एवढा महान आहे बघ, तूने त्यांना माफ केला, क्षमा केली, असं बोलणार पवित्र आत्मा? तू एवढा महान आहेस? नाही, तू बोलणार बघ, तुझ्यामध्ये जी शक्ती आहे
ते दुनियामध्ये जे आहेत ना त्यांच्याशी खूप मोठा आहे आणि तो तुला शक्ती देते दुसऱ्यांना माफ करायला. इकडे माफ किया, उधर प्राइड आ गया. अगर हम सांसारिक चीजों के सांसारिक में चलते हैं, दुनिया में चलते हैं तो, पर अगर हमने क्षमा भी किया ना तो आता है मेरे से तो ना हो पाएगा जीसस, तूने ही किया है मेरे द्वारा. प्रेज गॉड. थैंक यू जीसस. तो हम एक और वचन लेंगे और फिर नोट्स लिखेंगे, ठीक है. एफिशिएंस. अभी देखो जो सोच है उसको हमें निकालना है. निकाल के किधर डालना है? यीशु के वचन के नीचे. उसको यीशु का वचन पालने के लिए लाना है, ठीक है. जे वाईट विचार आहेत जे देवाचे राज्या मध्ये नाही आहेत, जे विचार आपल्या आतमध्ये येते त्या विचाराला आपण कसे देवाच्या पायाखाली आणायचं आहे ते मी नोट्स देऊन शिकवते. पण आता दुसरा प्रेस गॉड. ठीक आहे. मराठीमध्ये आता 4:17 to 24. म्हणून म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चितताने सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहे. त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्या अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणास वाहून घेतले आहे. परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही. तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल व येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल. ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. तो कपटाच्या वासनाने युक्त असून त्याचा नाश होत आहे. आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता
पवित्रता ह्यांनी युक्त असा देव सदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. प्लीज गॉड. अभी हिंदी में पढ़ती हूँ. मैं इसलिए यह कहता हूँ और प्रभु को साक्षी करके तुम्हें चेतावनी देता हूँ कि उनके व्यर्थ के विचारों के साथ अधर्मियों के जैसे जीवन मत जीते रहो. उनकी बुद्धि अंधकार से बरी है. वे परमेश्वर से मिलने वाले जीवन से दूर है क्योंकि वे अबोध है और उनके मन जड़ हो गए हैं. लज्जा की भावना उनमें से जाती रही है और उन्होंने अपने को इंद्रिय उपासना में लगा दिया है. बिना कोई बंधन माने वे हर प्रकार की अपवित्रता में जुटे हैं. किंतु मसीह के विषय में तुमने जो जाना है वह तो ऐसे नहीं है. मुझे कोई संदेह नहीं है कि तुमने उसके विषय में सुना है और वह सत्य जो यीशु में निवास करता है उसके अनुसार तुम्हें उसके शिष्यों के रूप में शिक्षित भी किया गया है. जहाँ तक तुम्हारे पुराने जीवन प्रकार का संबंध है, तुम्हें शिक्षा दी गई थी कि तुम अपने पुराने व्यक्तित्व को उतार फेंको जो उसकी भटकाने वाली इच्छाओं के कारण भ्रष्ट बना हुई है, जिससे बुद्धि और आत्मा में तुम्हें नया किया जा सके और तुम उस नए स्वरूप को धारण कर सको जो परमेश्वर के अनुरूप सचमुच धार्मिक और पवित्र बनने के लिए रचा गया है. प्रेज गॉड. आपण ते एकत्र घेतलं. एक घ्यायला गेलं तर इकडेच 12 वाजतील रात्रीचे. प्रेज गॉड. थोडं वरती जाया ब्रदर. थँक्यू जीसस. ते वचन काय सांगत आहे का तुम्ही पहिले प्रभूमध्ये नव्हते. तुम्हाला वचनचा ज्ञान नव्हता. आप पहले प्रभु में नहीं थे, वचनों में नहीं थे, आपको वचनों का ज्ञान नहीं था. पण आता तुम्हाला फक्त सांगितले नाही. काय चालू आहे तिकडे? काय झालं? इकडे ये, पुढे ये, पुढे ये, पुढे ये. प्रेज गॉड. आता तुम्हाला फक्त वचनाचे ज्ञान नाही दिले आहे पण शिकवलं पण आहे. प्रेज गॉड. आता एक टीचर येऊन बोर्ड वरती एक गणितचा सम सॉल्व करणार आणि तुम्हाला काहीच नाही सांगणार, काहीच नाही समजावणार तर तुम्हाला नेक्स्ट टाइमला येईल ते कसं करायचं गणितचं. तर तुम्हाला शिकवलं नाही 2 + 2 = 4. 2 प्लसला काय बोलतात? 2 + 2. 2 + 2 आणि 2 4. बरोबर. 2 + 2 4. प्रेज गॉड. 2 + 2 4. बरोबर. आता तुम्हाला शिकवलंच नाही कसं आहे हे 4 कसं आहे, 2 आणि 2 4 कसं आहे, तर तुम्हाला येईल का? नाही येणार ना. पण आता जेव्हा तुम्ही रिट्रीट करतात, तुमचा तिकडे पण रोज सेशन होते, स्टडी होते, बाइबल स्टडी होता है. आप रिट्रीट में आते हो, बाइबल स्टडी में आते हो. अभी हम सुन रहे फक्त ऐकतात. पण घरी जाऊन तेच होते.
तर आम्ही नवीन सृष्टी आहोत का जुनेच आहेत? जुने जसं वागतात, नवीन ते बनले गेलेत, पण जुने जसे वागतात, ते वागणं कसं बदलायचं? पवित्र आत्मा आणि वचनद्वारा. आता इकडे वर्स 23 वर जावा प्लीज गॉड. 23 हाँ. जिससे बुद्धि और आत्मा में तुम्हें नया किया जा सके. अच्छा प्लीज गॉड. 22 हाँ. जहाँ तक तुम्हारे पुराने जीवन प्रकार का संबंध है, तुम्हें शिक्षा दी गई थी कि तुम अपने पुराने व्यक्तित्व को उतार फेंको, जो उसकी भटकाने वाली इच्छाओं के कारण भ्रष्ट बना हुआ है. थँक यू जीसस. काल आपण प्रॉडिगल सन समजते ना सर्वांना? उद्घा पुत्र, हा, त्याचा एक्झाम्पल घेतला बरोबर. आता जेव्हा तो आला त्याच्या पित्याने त्याच्यावरतीच त्याच्या पुराने वस्त्रावरतीच नवीन वस्त्र घालून दिला बरोबर. जो कल हमने प्रोडिगल सन देखा तो वो पुराना वस्त्र पे ही उसके पिता ने नया वस्त्र डाल दिया बराबर. अभी समझो ये गया अंदर, सो गया, अभी उठना है बराबर, अभी नहाना है, धोना है बराबर. अभी ये बोलेगा नहीं, मुझे वही जो जिसमें बास आ रहा है, जिसमें मैं काम करता था, मेरे को वही वस्त्र वापस पहनना है. तो हो सकता है? आता त्याच्या पित्यानी ते त्याला नवीन वस्त्र दिलं, पण आता तो स्वतः सांगते नाही नाही मला ते पुराणं वस्त्रच पाहिजे. तर आता होणार, पित्याने एकदा घातला ना, त्याला दिलं बरोबर. जो पिता है उनको दे दिया बराबर नया वस्त्र, पर रोज उसको डालने का किसका जिम्मेदारी है? हमारा. रोज आपल्याला नवीन वस्त्र घालायची जिम्मेदारी कोणाची आहे? आपली आहे, स्वतःची आहे. पण आपण करतात? जे तुम्ही आता रोज इकडे कन्फेशन्स करतात व्हाईट बुक वरून, ते काय आहे? नवीन वस्त्र घालणं. जेव्हा वचन बोलतात काय करतात तुम्ही? नवीन वस्त्र घालतात. आता प्रॉब्लेम दिसते, आजार दिसते, कमी दिसते, पण त्याच्यावरती तुम्ही बोलतात नाही, देवाच्या घायाने मी संपूर्णपणे बरी झाली आहे. नाही, आपको दिखता है प्रॉब्लम, दिखता है बीमारी दिखता है, पर आप बोलते हैं नहीं, पर प्रभु यीशु के घाव से मैं पूरी तरह से चंगी हो गई हूँ. तो आप क्या कर रहे हो? नया वस्त्र डाल रहे हो, पहन रहे हो. और उधर बोला है निकालो, जो पुराना वस्त्र है उसको निकालो. अगर हमको पुराने वस्त्र से बहुत ज्यादा प्यार है, मतलब पुराने चीजों से बहुत ज्यादा प्यार है बराबर. अभी पुराने चीजें, पुराने विचार, मतलब क्या? मला आजार आहे, तुम्ही बघा आहे आजार, मी खोटं कसं बोलू? आहे ना, मला फील होते, मला दुखते, तुम्ही खोटं कसं बोलणार का मी बरी झाली आहे? मी तसं बोलतात? आता तुम्हाला जे दिसते डोळ्याने ते काय आहे? फॅक्टला काय बोलतात? हकीकत आहे. मराठी हकीकत समजते मराठीवाल्यांना? जे दिसत आहे, जे आज दिसत आहे ते उद्या बदलू शकते. जेव्हा आपण पहिल्या रिट्रीट मध्ये आले होते तेव्हा हे किचन होतं, असं डायनिंग हॉल होता नव्हतं, काहीच नव्हतं तिकडे बरोबर. पण आज बघितलं ते डायनिंग हॉल आहे. आता लास्ट रिट्रीटला जे आलेले तेव्हा ते पडदा पण नव्हता, आज दिसते पडदा आहे.
आता उद्या पडदा काढणार. ते जे हकीकत आहे, जे आपल्याला डोळ्यातून दिसते, ते बदलू शकते? बदलू शकते का नाही? बदलू शकते ना. पण आता मी बोलणार, आता नाही असताना पण मी बोलणार नाही नाही आहे आहे आहे, तर बेवकूफ आहे ना. आता प्रभू येशूच्या नजरातून तुम्ही बघा. प्रभू येशू सांगते का मी जेव्हा क्रुसावरती टांगला गेलो आणि मला जेव्हा फटके पडले, त्या घावातून तुम्ही तेव्हाच जन्माआधी तुम्ही बरे झाले आहेत. प्रभु यीशु के नजरों से देखो. वो बोल रहे हैं कि 2000 साल पहले जब मैं क्रूस पे टंगा हुआ था, जब मुझे वो लोग मार रहे थे, उन घावों से तुम तब भी ही ठीक हो गए. उनके नजरों से देखो, अपने नजरों से नहीं, उनके नजरों से देखो. अभी तुमच्या डोळ्या बघतील, मला इकडे दुखते, तिकडे दुखते, पण प्रभू येशू सांगते तुमच्या हाड संपूर्णपणे हीलला काय बोलतात, बरं केले आहे. बरोबर. सर्व तुमच्यामध्ये काहीच वाईट नाही आहे. हे परमेश्वरच्या नजरातून. आपला नजरे नाही, हे दुखते, ते दुखते, हे प्रॉब्लेम, ते प्रॉब्लेम. आणि पण वचन हे पण बोलते जीवन आणि मृत्यू कुठे आहे? जीवेवरती. आणि ज्यांना पण ते आवडते ते त्याचे फल खातील. जीवन और मृत्यु जीभ में होता है, और जो भी उसको चाहते हैं उसका फल वो खाएगी. बराबर. अभी अगर मैं बोल रही हूँ नहीं नहीं नहीं, मैं तो आजार हूँ, मुझे तो बीमारी है, मी आजारी आहे, तर तेच होणार ना. स्वतःला मृत्यू देतात ते द्या. तुम्हाला पावर आहे, तुमच्याकडे ती शक्ती आहे. पण आता जो माणूस बोलते नाही, मी येशूच्या गावाने संपूर्णपणे बरी झाली आहे, तो माणसाने काय केलं आहे? त्याचं मन बदललं आहे. मन बदललं. शब्द पहिला काय बदलला? शब्द. ते लिहायचं आहे, ते पॉइंट लिहा. बदल ते करायचं आहे, पण काय करायचं आहे? काय बदलायचं आहे? पहला पॉइंट, शब्द बदला. बदल तो लाना है जिंदगी में, पर क्या लाना है, क्या बदलना है, कैसे बदलना है, कैसे वचनों पे चलना है? अगर आपको लिखना है तो पहला लिखो शब्द बदलो. अभी शब्द बदलना मतलब क्या? शब्द बदलना मतलब क्या? अभी मैं बोलूं, आज मेरा सोच है कि नहीं मैं बीमार है, पर कल मेरे को मालूम पड़ा सिर्फ ऐसा बोलने से कि मैं ठीक हूँ, मैं ठीक हो जाऊंगी. तो ऐसा होता है? ऐसा शब्द बदलना है. नकारात्मक से सकारात्मक में आना है? नहीं. वचन सकारात्मक चीजों पे अटक नहीं जाता है. सकारात्मक चीजें जो पॉजिटिव चीजें हैं उसका गारंटी नहीं होता है होएगा नहीं होएगा. आप बोलते हो ऐसा मतलब नहीं कि वही होना चाहिए. पॉजिटिव चीजों का गारंटी नहीं है, पर वचन का गारंटी है. प्रभु का वचन है और उनका वादा भी है, और उन्होंने स्वयं पे वादा लिया है. आता आम्ही बोलतात नकारात्मक आणि सकारात्मक. आपण नकारात्मक सकारात्मक लोक नाहीत, आपण विश्वासी लोक आहेत का नाही? विश्वासी आहोत का नाही? प्रभूच्या वचनावरती विश्वास ठेवतात ते झाले ना विश्वासी.
जेव्हा आपण प्रभूच्या वचनावरती विश्वास ठेवतो तर आपण काय झाले? विश्वासी. बराबर. आता त्या प्रेज गॉड, हम नकारात्मक सकारात्मक लोग नहीं पर विश्वासी लोग हैं. We are not positive minded or negative minded people. We are faith filled people. That is why तेव्हा वचन सांगते, आम्ही जे डोळ्यातून दिसते त्याच्या बरोबर चालत नाही, पण विश्वासाने चालतो. For we walk by faith, not by sight. मुझे जो दिखता है मैं उसके हिसाब से नहीं चलती, पर जो वचन कहता है उसके ऊपर विश्वास से चलती. प्रेज गॉड. तो पहले क्या बदलना है? शब्द बदलना है. कैसे? नकारात्मक से सकारात्मक नहीं. अगर मैं बोल रही हूँ आज कि जो दिख रहा है, मैं बोल रही हूँ कि मैं बीमार हूँ, पर अगर मुझे बदल लाना है मेरे सोच में, मेरे विश्वास में, पहला मेरा शब्द बदलना चाहिए. और वो वचन क्या बोलता है कि यीशु के घाव से मैं पूरी तरह से ठीक हो गई हूँ. प्रेज गॉड. जो भी इशू है, प्रॉब्लम, जो भी लाइफ में जो भी प्रॉब्लम है, हर चीज के लिए वचन है. ओके, प्लीज गॉड, थैंक यू होली स्पिरिट. अभी समझो. बाय. आता फेथ आहे, बरोबर, बच्चा आहे, बरोबर. आता तिचे सर्व गरजांचं तुम्हाला माहिती आहे. तिला काय लागेल? ड्रेसेस. दिवसाला 3 ड्रेसेस. तेवढा तुम्ही पॅक करून आणला आहे. मग तिची जेवणाचा बंदोबस्त, सॅरलॅक. जर इकडे नाही खालं तर सॅरलॅक ते देऊ शकते. मग दूध बॉटल सगळं आहे, बराबर. अबे उसकी मम्मी ने उसका इतना सब कुछ उसने मांगा क्या? फेथ ने मांगा. फेथ ने काय मागितलं? पण तिची मम्मीला माहिती आहे तिला हे लागणार, हा की ना. आता आपला परमेश्वर आपला पिता पण आहे. त्याला नाही माहिती का तुम्हाला हे अडचण होणार? तर पहिल्याच तो तयार नाही ठेवणार का सर्व? प्रेज गॉड. थँक यू होली स्पिरिट. प्रेज गॉड. तर वचनामध्ये काय पण प्रॉब्लेम आहे तुम्हाला, हर एक याचा वचन आहे. शोधा आणि तेच बोला. जेव्हा तुम्ही तेच बोलतात ते दुसरा वस्तू जे बदलते ते काय आहे? जे मी ऐकते ते लिहा. व्हॉट आय हिअर. मी जे ऐकते, मी काय ऐकते. मी जे ऐकते, पहिला शब्द बदलायचा, मग मी जे ऐकते ते बदलायचा. कशासाठी? आपण जाऊ रोमन्स 10:17. प्रेज गॉड. ठीक है, मैं हिंदी में पढ़ती हूँ. सो उपदेश के सुनने से विश्वास उपजाता है, और उपदेश तब सुना जाता है जब कोई मसीह के विषय में उपदेश देता है. मराठी. ह्याप्रमाणे विश्वास वाढतीले व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. Praise God. So faith comes from what is heard, and what is heard comes through the word of Christ. आता क्लिअर झालं की आम्ही सकारात्मक नकारात्मक माणसं नाही, आम्ही विश्वासू माणसं आहात. आणि विश्वास कुठून येतं? जे आम्ही
जे प्रभूच्या शब्दाने विश्वास येत आहे. आणि कशासाठी मला मी जे ऐकते ते मला बदलायचं आहे, कारण जो मी ऐकते, जे पण मी ऐकते त्याच्यात माझा विश्वास वाढते. प्रेज गॉड. आता मी समजो एक खूप वाईट सॉन्ग ऐकते, गाणं ऐकते, खूप वाईट वाईट शब्द आहेत त्याच्यामध्ये. अ, अ, उप उप वाईट शब्द क्या बोलताय, वाईट शब्द, प्रेज गॉड, वाईट शब्द आहेत हा. आणि जर आता मला राग आला तर तेच वाईट शब्द माझ्या तोंडातून येतील, ऑटोमॅटिक येतील, बरोबर. कशासाठी? कारण तेच मी खाल्लंय. मैं जो खाती हूँ, अगर मैं दुनिया के गाने सुनती हूँ, वो गानों में गाली होगा, समझो, ठीक है, बुरा शब्द है. तो अगर मेरे खिलाफ किसी ने कुछ किया तो मेरे मुंह से क्या निकलेगा? गाली ही निकलेगा ना. पर अगर मैं दिन रात इस पे मैं मनन चिंतन करती हूँ कि नहीं, जो भी गलत करते हैं उनको सब क्षमा करो, लव योर एनिमीज अँड ब्लेस दोज हू पर्सिक्यूट यू, वो आहे स्क्रिप्चर. तुमच्या शत्रुवांना प्रेम करा आणि तुम्हाला जे शाप देतात त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. जो आपको श्राप देते हैं उनको आशीर्वाद दो. अगर मैं दिन रात इसके ऊपर, दिन रात भी नहीं, अगर मैं उसके वो ही करके चलती हूँ जब भी, प्लीज गॉड, अगर समझो फॉर एग्जाम्पल मैंने अभी पढ़ा कि अपने शत्रुओं को प्रेम करो और जो आपके खिलाफ जाता है, जो आपको श्राप देता है उनको आप आशीर्वाद करो, ठीक है. और इमीडिएटली किसी ने वो ही किया. पर मैंने अभी सुना ना वो वचन, तो क्या पवित्र आत्मा याद नहीं दिलाएगा? दिलाएगा. उसके हिसाब से चलना वो आपकी चॉइस, आपकी और मेरी चॉइस है, बराबर. पवित्र आत्मा फोर्स करेगा. आता मी ऐकलं का शत्रुवांना प्रेम करा आणि जे तुम्हाला श्राप देतात तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या, बरोबर. आता जसं मी ऐकलं तसंच मला माहिती पडलं की कोणीतरी असं केलं. तर पवित्र आत्मा येणार नाही का बोलायला, असं कर, आता ऐकलं तू तेच कर. तो येते, तो येते आणि तो बोलते. पण ते करायचं पवित्र आत्मा आपल्याला फोर्स करणार का? नाही, आपलं चॉईस आहे. प्रेज गॉड. आणि खूप टाइम असा असणार की नाही होणार तुमच्या शक्तीने. पण गुड न्यूज हे आहे की जिकडे आपली शक्ती संपते ना तिकडे देवाची शक्ती सुरू होते. तेव्हा जेव्हा तुम्ही सर्व ट्राय करून थकलेत ना आणि तेव्हा प्रभूकडे येतात तेव्हा माहिती पडते प्रभूची शक्ती ते अनंत आहे, ते खपेच नाही, त्याचा अंतच नाही. प्रभु की शक्ति जो है वो उसका अंत ही नहीं है और उसका शक्ति आप में और मुझ में बसा हुआ है. त्यांची शक्ती तुमच्यात आणि माझ्यात आहे. आपल्याला काय करायचंय? फक्त सांगायचंय माझी मदत कर यांना माफ करायला, माझी मदत कर यांना यांच्या बरोबर बोलणं, मला शब्द दे तू त्यांना आशीर्वाद करायला, आशीर्वादित करायला. काय प्रभू पवित्र आत्मा नाही देणार? देणार. प्रेज गॉड. थँक यू जीसस. तर दुसरा, आता हे काय आहे? खिडकी ना, ऐकणं, बघणं. थँक यू. प्रेज गॉड. ये क्या है? खिड़की है. जो सुनते हैं, जो बोलते हैं, जो देखते हैं, खिड़कियां है, बराबर. तो अभी
इसका बदल किया, इसका बदल किया, अभी ये भी तो बदलना है जो मैं देख रही हूँ। अभी समझो मैं पूरा दिन वायलेंस का मूवी देखती हूँ, जो झगड़ा होता है ना उसका ही मूवी देखती हूँ, डॉन वाला मूवी देखती हूँ. आता समजा मी रोज जे डॉन वाले मूवीज आहेत ना तेच बघते, आणि बॉलीवुड मूवी में तो झगड़ा होता है की नहीं होता है. आता मी तेच बघते. तर जेव्हा माझ्या बरोबर हे सर्व होणार, बाय चान्स आता तुमच्याकडे बाईक असणार, कोणी ठोकून गेला, तुम्ही इमिडिएटली काय करणार? जे तुम्ही बघता तेच करणार ना. प्रेज गॉड. ते मी जे बघते, जर मी जे बघते वचन नाही आहे ना, तर माझ्या मनात, आपण काल बघितलं ना ह्या जगात काय आहे, डोल्याचा लोभ, देहाचा लोभ आणि द प्राइड ऑफ लाईफ. त्याला काय बोलतात? प्राइड ऑफ लाईफला काय बोलतात मराठीमध्ये? गर्वाचं जीवन. बरोबर. ते कसं येते? ह्याच खिडकीतून येते, जे आपण बघतात, जे आपण बोलतात. मी वचनाच्या आधी ना दिवसभर नेटफ्लिक्स बघायचे, टीव्ही सिरीज दिवसभर, आणि जे जे ते लोक करत होते ना तसंच मी करत होते माझ्या जीवनात. आणि मला माहिती पण नाही मी करते. जेव्हा वचनात आली तेव्हा बघितलं ते असं तर नाही करायचं, मग डोळे उघडले, मी ते बघून असं वागत होते. तर मी काय केले, चेंज केलं. आता मला काय होतं, मला अडिक्शन होते. अडिक्शनला काय बोलतात? आकर्षण. एवढी आकर्षण होती का मला मी नाही बघितलं ना तर मला बेचैनी होते. बेचैनीला काय बोलतात? जमायचं नाही, मला जमायचंच नाही राहायला. अस्वस्थ. मला मेरे को इतनी अडिक्टेड थी ना टीवी से, नहीं देखती थी ना तो मेरे को बेचैनी हो जाता था कि मुझे देखना है. तो मैंने क्या कर दिया, जो नेटफ्लिक्स था उसका सब्सक्रिप्शन ही बंद कर दिया. ते प्लीज गॉड, त्याला त्याची पैसे द्यायलाच बंद केला. ठीक आहे. आणि मग पण मला पाहिजे होतं की मी काहीतरी बघू. काय केलं, जे ख्रिश्चन येशूचं पॅशन ऑफ क्राइस्ट जे आहे ते बघू लागले, आणि रिपीट वरती बघू लागले. जेव्हा पण ते येत होतं तेच बघत होती, तेच चॉईस केला. आणि कधी मला ती अडिक्शन सोडून गेली मलाच नाही माहिती. प्रेज गॉड. तर हे कोणी केला बदल? मी फक्त वचनावरती विश्वास करून बोलली का हे मला नाही पाहिजे पवित्र आत्मा, मला हे सर्व माझ्या जीवनात नाही पाहिजे, माझी मदत कर. आणि त्या पवित्र आत्मांनी माझ्याजवळ ते पॅशन ऑफ क्राइस्ट आणला. आणि त्याच्यानंतर 1 हफ्त्यामध्ये मला टीचिंग्स भेटली. ते टीचिंग्स दिवस रात्री झोपताना पण 24 आवर्स 24 घंटे मी फक्त टीचिंग ऐकते. फक्त 24 घंटे. एक बाथरूम मध्ये पण अंग धुवायला पण मी तेच लावत होते, कारण माझं मन खूप असं बोलत होतं. मी डिप्रेशन मध्ये होती ना. डिप्रेशन मध्ये माणसं कसं जातात, जेव्हा इकडे राहतात. मी इकडे राहत होते, माझं घर इकडे होतं, आणि ते घर तोडायसाठी मला हे नवीन घर बांधायचं होतं. पण कसं बांधणार जर ऐकणार नाही, बघणार नाही तर? ते दुसरं काय आहे, जे मी बघते ते पण तिसरं ते पण बदलायचं आहे. तिसरं, मी
काय शोधते, मी काय शोधते. व्हाट डू आई सीक, मैं क्या ढूंढती हूँ. मैं क्या ढूंढती हूँ. क्या मैं सांसारिक चीजें ढूंढती हूँ, क्या मैं पवित्र आत्मा या प्रभु का चीजें ढूंढती हूँ. आपण जाऊ मॅथ्यू 6:33. सॉरी, प्रेज गॉड, प्रेज गॉड. मी काय बघते, हिब्रूज 11:1 जाऊन येऊ परत. सॉरी, त्या पॉइंट जायचे आधी. प्रेज गॉड. हा, आता विश्वास कसा येतं, ऐकणं आणि ऐकणं. आता जर माझं मी जे बघते ते बदलायचं आहे, ते कसं बदलायचं आहे. विश्वास का अर्थ है जिसकी हम आशा करते हैं उसके लिए निश्चित होना, और विश्वास का अर्थ है कि हम चाहे किसी वस्तु को देख नहीं रहे हो, किंतु उसके अस्तित्व के विषय में निश्चित होना ही वह है. मराठीमध्ये वाचा. 11:1, हिब्रूज 11:1. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. प्लीज गॉड. ते हे काय आहे, विश्वास काय आहे, न दिसणारे गोष्टीवरची खात्री आहे. जो नहीं दिखता है उसके बदल. तो जब मुझे वचन मिला, ठीक है, मैं ये दुनिया में कम और वो दुनिया में ज्यादा रहती थी. देखती भी थी ना, वो दुनिया से देखती थी मैं. आता जर समजा मला आजार आहे, ठीक आहे, मला दिसते, या डोळ्याने दिसते कमी आजारी आहे, पण आत्म्याच्या डोळ्याने बघितलं तर मला काय दिसते, कमी संपूर्णपणे बरी झाली आहे. आणि मी तसंच करायची. प्लीज गॉड. एक टेस्टिमनी आहे, एक बॉय आहे, पोरा आहे, त्याचा ना खूप म्हणजे खूप वाईट ऍक्सिडेंट झाला होता. पूर्णपणे तो पॅरालाइज झाला होता. तेव्हा त्याला हे टीचिंग्स भेटली JCLM ची, आणि तो लावून ऐकत राहत होता, आणि त्याला अधिकारची माहिती पडली. तो तर त्याला दिसत होतं का त्याचे हात आणि त्याचे पाय जे आहेत ते पॅरालाइज्ड आहे, पण तो त्या हाताला आणि पायाला बोलायचा, उठ उठ, तू चल, तू काम कर, तू काम करते असं. आणि डॉक्टरांनी सांगितलं होता हे जीवनभर पॅरालाइज्डच राहणार. एक लड़का था नहीं है, जो प्लीज गॉड, जो पैरालाइज्ड हुआ था, ठीक है, उसको दिख रहा कि उसका जिंदगी खत्म, ठीक है, पर उसको ये टीचिंग्स मिला, तो वही उसके मम्मी डैडी लगाते थे, वो सुनता था. और जैसे उसको उसके अधिकार के बारे में मालूम पड़ा, वो बोलने लगा अपने हाथ को, तू उठ, तू काम कर, तू करता है काम, तू ये करता है, तू वो करता है. तो वो सब बोलने लगा, और डॉक्टर्स ने उनको बोला था कि नहीं, अभी गया ये जिंदगी भर के लिए पैरालाइज्ड. 6 महीने बाद उसका सब बॉडी ठीक हो गया. कैसे? सकारात्मक से नकारात्मक या नकारात्मक से विश्वासी. विश्वास किया तभी हुआ ना. वचनों पर विश्वास किया या अपने सकारात्मक चीजों पे विश्वास किया. वचनवरती जेव्हा त्याने विश्वास ठेवला तेव्हा त्यांचा बदल झाला. प्लीज गॉड. ते आपल्याला कुठल्या डोळ्याने बघायचं आहे? आत्मिक डोळ्याने.
आत्मिक डोळ्याने जे बघतात तेव्हाच देवाच्या वचनावरती विश्वास येतं. प्रेज गॉड. थँक्यू जीसस. आता आता मॅथ्यू 6:33. फक्त बॅक करा, बॅक. हां. डबल टी. प्रेज गॉड. थैंक यू जीसस. तो ये काय बोलते, इसलिए सबसे पहले परमेश्वर के राज्य और तुमसे जो धर्म भावना वह चाहता है उसकी चिंता करो, तो ये सब वस्तुएं तुम्हें दे दी जाएगी. मराठीमध्ये मत्ते 6:33. 6:33. तर तुम्ही तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व नीतिमत्व मिळविण्यास झटा. म्हणजे त्याच्याबरोबर हेही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. प्लीज गॉड. ते व्हॉट आय थिंक, मी जे सोचते, मी जे ऐकते, मी जे बघते आणि मी जे शोधते. जर मी रिट्रीटला फक्त ह्या कारणास्तव आली का मला बरं व्हायचं आहे, मैं रिट्रीट में इसलिए आती हूँ कि मेरे जिंदगी मैं चंगी हो जाऊँ, या मेरे जिंदगी में आशीर्वाद का आशीर्वाद, मेरा जिंदगी आशीर्वाद से भर जाए, मुझे मैं श्रीमंत बन जाऊँ, मैं अमीर बन जाऊँ. सिर्फ इसलिए अगर मैं आती हूँ तो मैं प्रभु का राज्य ढूंढती हूँ या अपना खुद का राज्य बनाने का कोशिश कर रही हूँ. खुद का, बराबर. क्योंकि मैं सिर्फ आ रही हूँ चाबी ढूंढने के लिए. ये इधर दरवाजा है, ताला लगा हुआ है, मेरे को चाबी चाहिए. सबको पता है वचन चाबी है. आम्हाला माहिती आहे इकडे दरवाजा आहे, त्याला ताला लागला आहे, मला चावी शोधायचं आहे. तर तेव्हा मी रिट्रीटला येते. कशासाठी? चावी शोधायची. पण प्रभू येशू काय बोलते माहिती आहे? मी दरवाजा आहे. प्रभू येशू सांगते मी दरवाजा आहे, तुम्हाला शोध ना. प्लीज गॉड. आम्ही प्रभू येशूला शोधतात. जेव्हा आपण प्रभू येशूला शोधायला, प्रभू येशू आहे, त्याच्या वचन मध्ये जे खाण आहे, तो जे आपल्या बरोबर बोलत आहे, ते शोधायची कोशिश केली ना, तर तुम्हाला तो प्रॉमिस करते का तुम्हाला एवढा ट्रेजर को काय बोलते, खजाना. आणि त्याचे खजाना काय आहे? देवाचे खजाने काय आहेत? वचन मध्ये आहे ते खजाने. प्रेम, शांती, लव, जॉय, पीस, पेशन्स, काइंडनेस, फेथफुलनेस, जेंटलनेस, सेल्फ कंट्रोल. फ्रूट ऑफ द स्पिरिट मराठीमध्ये बोला. आत्म्याचे फळ जे आहेत ते प्रभूच्या खजाने आहेत. जो आत्मा के फल है वो है प्रभु के खजाने. प्रेज गॉड. थैंक यू जीसस. 5वा, व्हॉट आय डिलाइट इन, मी ज्यामध्ये आनंद घेते. प्रेज गॉड. मी ज्याच्यात आनंद घेते ते बदलायचं आहे. कसं? वचन काय सांगते? मला
कशात आनंद घ्यायचा आहे. आपण जाऊ साम्स 37:4. भजन संहिता 37 को हिंदी में क्या बोलता है? 37:4. स्तोत्र संहिता 37:4. Praise God. So take delight in the Lord and he will give you the desires of your heart. यहोवा की सेवा में आनंद लेता रह और यहोवा तुझे तेरी मन चाह देगा. परमेश्वराची अच्छा मराठी म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल. तो तुझे मनोरथ पूर्ण करील. प्रेज गॉड. तर पहिलं काय आहे, कोणामध्ये आनंद घ्यायचा आहे? प्रभूमध्ये. जर माझा आनंद प्रभू शिवाय कुठून पण येते ना, कधी पण आपल्याला म्हणजे ती खुशी हमेशासाठी नाही येणार. खुशी येणार. खुशी आज आहे उद्या नाही, पण आनंद जॉय कुठून येते? हाँ, जॉय कहाँ से आता है? प्रभूची खुशी माझी शक्ती आहे. काल वाचले ना, ब्रदर लिंटनने जे वचन घेतलं होतं का प्रभू जॉन 14 आय थिंक, प्रभू आमच्यामध्ये येईल आणि त्याची खुशी आमची खुशी होईल. जो उनका खुशी नहीं सॉरी उसका आनंद हमारा आनंद होगा. त्यांची आनंद आमची आनंद होईल. ते आनंद कुठून येते? प्रभूवरनं. पवित्र आत्माचं फल आहे का नाही? आनंद आहे. प्रेज गॉड. जर मला प्रभूच्या वचनामध्ये आनंद नाही तर मला काय भेटणार? आणि जे सांसारिक चीजे आहेत, आणि जर आपण प्रेज गॉड थँक्यू होली स्पिरिट. आता मला पाहिजे का मला बाहेर शिकायचं आहे, बरोबर? मला बाहेर शिकायचं आहे आणि मी गेलेली बाहेर शिकायला. जेव्हा मी गेलेली बाहेर शिकायला तेव्हा आम्हाला फायनान्सचा खूप हे होता, त्रास होता. तेव्हा माझे सर्व मम्मी डॅडी अंकल आंटी ते लोक बोलतात हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं आहे. आणि ते मला फक्त बघत होते आणि बोलत होते, तुला टेन्शन कला नाही होत? आता मी वचनामध्ये नव्हती त्या टायमाला, पण मी फक्त एक बोलायची, प्रेज द लॉर्ड हालेलुया, प्रेज द लॉर्ड हालेलुया. टेन्शन नाही घ्यायचं, प्रेज द लॉर्ड हालेलुया बोलायचं बस. तर एक वरीस मी फक्त ते बोलले, प्रेज द लॉर्ड हालेलुया. झालंय ठीक है. तो मैं जब बाहर जाने वाली थी पढ़ने के लिए, तभी फाइनेंस का बहुत ये हुआ था और सब लोग टेंशन में, मम्मी डैडी अंकल आंटी सब लोग टेंशन में. और मैं सिर्फ प्रेज द लॉर्ड हालेलुया बोल के मी काय करायचो, मी झोपायचो. आता 12th झाली, आता कॉलेज करायचं आहे, पण बाहेर जायचं आहे, तर मी प्रेज द लॉर्ड आलेले बोलून झोपायची. तेव्हा माझ्याकडे वचन नव्हता, मी टाइम वेस्ट केला. ते वचनामध्ये असू शकतं ती, जर मला कोणी इंट्रोड्यूस केलं असतं वचनावरती, प्रेज गॉड, पण तुम्हाला केलं आहे, ठीक आहे. तर एक वर्ष असा गेला आणि झालं, त्यांना खूप टेन्शन झालं, पण मी असंच ठीक आहे. आता आली डेट कॉलेज सुरू होण्याची, ठीक आहे. आणि जेव्हा बाहेर जाण्याला वीजा लागते ना, वीजा लगता है बाहर जाने के लिए. तो कॉलेज मेरा 28 फरवरी को चालू होने वाला था. कॉलेज माझं 28
28 फेब्रुवारीला चालू होणार होतं आणि आम्ही विजाची वाट बघतात आणि संपूर्ण माझ्या फॅमिली काय करते, तो एवढी झोपते, कॉल आला, विजा ऑफिसरचा कॉल येतं, ठीक आहे, इंटरव्ह्यूसाठी. तेव्हा तो बोलते हा तू जाऊ शकते का नाही जाऊ शकते. आणि मी झोपायची, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, झोपायची मी. 26 आला, 28ला कॉलेज, 26 आला, 26 सकाळी मला कॉल येतं ऑफिसरचा. त्या इंटरव्यू घेतला त्याने. 26 सुबह मेरे को कॉल आता है वीज़ा ऑफिसर का, उसने मेरा इंटरव्यू ले लिया. 26 आफ्टरनून, दुपारी मला माझा विजा भेटतं. दुपारच्या टायमाला 26ला मला विजा भेटतं. 26 रात्री मी निघाली फ्लाईटवरून बसून आणि 28ला पोहोचली कॉलेजला. प्रेज गॉड. आता ह्यांची रात्री वरती खाली झाली, पण मी बोलायचो प्रेज द लॉर्ड, हालेलुया, आणि मी झोपायचे. कारण देवा मला हे वचन भेटलं होतं, कास्ट युअर बर्डन्स ऑन टू जीसस. तुमचे जे पण हे आहे बर्डन्स, तू त्याला दे. आपण काय करतात माहिती आहे, देवाला इकडे बोलतात घे तू हे सर्व माझं बर्डन घे, आणि जाताना बोलतात राहू दे मीच घेऊन जाते. होते का नाही होते? त्याच्याकडे सोडून ते बघा. प्रेज गॉड, थँक्यू जीसस. तेच जेव्हा तुम्ही त्याचं राज्य शोधतात तेव्हा हे जे वचन आहे ना, मॅथ्यू 6:33, ते पुरा चॅप्टर पढा तुम्ही, संपूर्ण चॅप्टर वाचा. मत्तीचं पुस्तक अध्याय संपूर्ण वचन वाचा. तिकडे बोलतंय, येशू बोलते, तुम्हाला कशासाठी टेन्शन घ्यायचं आहे? मी जर जे पक्षी आहेत त्यांना जेवण देते. मैं जर पक्षियों को खाना खिलाता हूँ, जो पौधे हैं उनको मैं सहलाता हूँ, उनको मैं कपडे डालता हूँ, जे प्लांट्स आहेत मी त्यांना वस्त्र घालते, ते तुम्हाला मी काय काय करू शकते? तुम्ही कशासाठी टेन्शन घेतात? प्रेज गॉड. पण टेन्शन कधी नाही घेणार जेव्हा आपण परमेश्वरच्या शब्दामध्ये आनंद घेतो. आणि ज्यावेळी परमेश्वराच्या शब्दावरती आनंद घेतला त्यावेळी काय होते, आपल्या हृदय परिवर्तन होते. आणि जे हृदयामध्ये जे पण हे ते पाहिजे होतं ते नाही, आता जे वचन बोलते तेच आपल्याला पाहिजे. आणि तेच आहे 6 पॉइंट. काय बदलायचं आहे? व्हॉट आय डिझायर, इच्छा, माझी इच्छा. जेव्हा मी प्रभूच्या वचनावरती मनन चिंतन करते, मी आनंद घेते, ते माझी इच्छा पण काय होते? प्रभूच्या राज्याची, हो की नाही? आणि ह्यालाच बोलतात अनुग्रहामध्ये चालणं, की मी माझ्या शक्तीमध्ये नाही पण प्रभूचे वचन आणि प्रभूच्या पवित्र आत्म्याबरोबर चालत आहे. प्रेज गॉड, थँक्यू जीसस. ओके, तर कोण करणार क्लोजिंग प्रेयर? जे आज शिकले त्यावरती कोण करणार? माझी नाव आहे. प्रेज गॉड. कौन करना? चलो आ जाओ, आ जा, आ जा, आ जा. अभी तो बोला पवित्र आत्मा है तेरे साथ. प्रेज गॉड. धन्यवाद 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 परमेश्वर, आपने हमें सुबह से अभी तक संभाला, इसलिए आपको कोटि कोटि धन्यवाद परमेश्वर. यीशु मसीह आपने सेलिना दीदी के द्वारा हमें जो वचन सिखाया उसमें हमें प्रैक्टिकली यूज़ करने के लिए हमारी मदद कीजिए परमेश्वर. यीशु मसीह, आपने हमें खाने के लिए खाना दिया, भोजन दिया, इसलिए आपका कोटि कोटि धन्यवाद यीशु मसीह. रहने के लिए इतनी अच्छी जगह दी, इसलिए आपको कोटि कोटि धन्यवाद यीशु मसीह.
ये वचन हम हमारे लाइफ में प्रैक्टिकली यूज़ करें, इसलिए हमारा मदद कीजिए परमेश्वर यीशु राजा। प्रार्थना सुन इसका आपको कोटि कोटि धन्यवाद। ये छोटी सी प्रार्थना आपके तारक उद्धारक यीशु नासरी के नाम से मानती हूँ, सुन लीजिए और कबूल कीजिए, आमीन।